मागच्या रविवारी आपण देवाना प्रिय पियदस्सी राजा अशोक यांच्या संदर्भात आपण काही माहिती पाहिली. मगध साम्राज्याचे राजे आणि मग मौर्य वंश ज्याला म्हणतो, मौर्य साम्राज्य, त्याची सुरुवात कशी झाली. मगध राजाची राजधानी राजगृहावरून पाटलीपुत्राला कशी आली. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, अशोक आणि मग अशोकाचं साम्राज्य. आणि अशोकाचं इतकं मोठं कर्तृत्व आहे की एक दोन प्रवचनामध्ये ते काही संपणार नाही. आज आधुनिक जगामध्ये आपण जे काही कल्याणकारी राज्याची संकल्पना पाहतो, ती मूळ संकल्पना राजा अशोकाची आहे. आणि मग चक्रवर्ती हे जे अतिशय महान असं पद आहे, ते सम्राट अशोकाला जोडलं जातं. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक. सिद्धार्थाच्या जन्माची ज्यावेळेस कथा आपण पाहतो आणि सिद्धार्थाचं भवितव्य ज्यावेळेस सांगितलं, भविष्य सांगितलं, अनुमान काढले की हा जर संसारामध्ये रमला तर तो चक्रवर्ती सम्राट होईल, संसार त्यागला, संन्यासी झाला तर तो सम्यक संबुद्ध होईल. आणि म्हणून जर बुद्ध चक्रवर्ती सम्राट झाले असते, संसारामध्ये रमले असते, तर त्यांचं साम्राज्य कसं असतं, ते राजे कसे असते, तर सम्राट अशोकासारखे असते. सम्राट अशोकानं जे साम्राज्य प्रस्थापित केलं, ज्याला धम्मराज्य आपण म्हणतो. आणि म्हणून दोन्ही स्वप्न जे अनुमान काढले होते, सम्यक संबुद्ध कसा असतो हे कोणी पाहिलेलं नव्हतं, चक्रवर्ती सम्राट कसा असतो हे कोणी पाहिलं नव्हतं जगानं. पण हे दोन्ही ज्या बाबी आहेत, सम्यक संबुद्ध जे सिद्धार्थ गौतमानं प्राप्त केलं, चक्रवर्ती सम्राट जे सम्राट अशोकानं प्राप्त केलं. आणि म्हणून असा महान शिष्य बुद्धाचा पृथ्वी तलावर दुसरा कोणी झाला. महान राजा, ज्यावेळेस आपण सगळ्या भारतीय नव्हे तर जगाच्या इतिहासाचा विचार करतो, जगाच्या इतिहासामध्ये जेवढे काय राजे झाले, त्या सगळ्या राजामध्ये जगानं कौतुक केलेलं आहे. जगानं कौतुक केलेलं या जगाला दिशा देणाऱ्या महान लोकांची ज्यावेळेस यादी तयार झाली जागतिक पातळीवर, त्याच्यामध्ये जे 4 महान व्यक्ती आहेत, भगवान बुद्ध आहेत, वर्धमान महावीर आहेत, सम्राट अशोक आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर आहेत. भारतातले केवळ 4च जण आहेत, केवळ 4 जण आहेत. आणि त्याच्यामध्ये भगवान बुद्ध, सम्राट अशोक आणि बाबासाहेब हे बुद्ध धम्माचे आहेत. आणि म्हणून राजा कसा असावा, जगानं मान्य केलं की राजा सम्राट अशोकासारखा असा. मी मागे जो संदर्भ दिला की भारताचा जो अतिशय चांगला शोध घेतला डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये पंडित नेहरूंनी, त्याच्यामध्ये 3 राजे ऐतिहासिक दृष्ट्या त्यांनी मांडलेले आहेत, त्यांचं महत्व मांडले की यांच्यासारखे राजे झाले नाहीत. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक आणि तिसरा आहे हर्षवर्धन, ज्यांनी बुद्ध धम्मासाठी अतिशय मोठे काम केले आहे. त्याच्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य हा वेगळ्या धर्माला मानत होता, पण अशोक आणि हर्षवर्धन हे बुद्ध धम्माचे अनुयायी. असं म्हणतात की इतिहासानं हे आपल्याला सांगितलेलं आहे की जगत जेता अलेक्झांडर आपण ज्याला म्हणतो,
सिकंदर अ, जो विश्व विजेता होण्यासाठी निघाला होता, विश्व जिंकायला निघाला होता. पण तो विश्व विजेता झाला नाही. भारतामध्ये आला, त्याचा पराभव झाला. भारतावर त्याने साम्राज्य प्रस्थापित तो करू शकला नाही. पण सिकंदरचं जेवढं राज्य होतं, ज्याच्या ताकदीवर त्यांनी जे काही या भूतलावरचा प्रदेश जिंकलेला होता, त्याच्यापेक्षा 40% भाग, किती टक्के भाग? 40% जास्तीचा भाग सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा होता. आणि म्हणून आपण ज्यावेळेस म्हणतो इजिप्त, ग्रीक, अ, इथून गांधार आणि पुढचे जे काही भाग आहेत, तिथून कंबोज, ज्याला आपण श्रीनगर, काश्मीर म्हणतो, नेपाळ, ब्रह्मदेश आणि श्रीलंकेच्या त्या आपल्या भारताच्या अलीकडे जे काही म्हैसूर प्रांत आपण ज्याला म्हणतो, म्हैसूरचा प्रांत, आंध्रचा प्रांत, पंजाब, अ, अतिशय विस्तीर्ण भाग आणि कलिंग, ओरिसा आपण ज्याला म्हणतो. हा अतिशय मोठा विस्तीर्ण भाग. आणि म्हणून जगज्जेता सिकंदर याच्यापेक्षा 40 पटीनं, 1-2 पटीनं नव्हे, इतकं मोठं साम्राज्य अशोकाचं. आणि म्हणून हे साम्राज्य बौद्ध धम्मावर आधारित त्याच्यावर प्रतिष्ठित झालेलं होतं. जगावर धम्म राज्य प्रस्थापित प्रस्थापित करणं, हे धम्माचा जो उद्देश आहे, निब्बाण प्राप्त करणं हा व्यक्तिगतरित्या उद्देश बुद्धाच्या धम्माचा आहे. आणि या जगावर धम्म राज्य प्रस्थापित करणं, नीतिमत्तेचं राज्य प्रस्थापित करणं, हे धम्माचं दुसरं उद्देश आहे, उद्दिष्ट आहे. आणि म्हणून या दोन्ही उद्दिष्टांना प्राणपणानं आपल्या जीवनामध्ये अधिष्ठित करण्याचं काम चक्रवर्ती सम्राट अशोकानं केलं. त्याचा आपण आज दुसरा भाग बघणार. मागे आपण पाहिलं होतं की अ, आजारीपणामुळं आणि मुलांची वाट बघण्यामध्ये बिंदुसारचा मृत्यू झाला. मग त्यांनी त्याचं जे काही मुकुट आहे, राजमुकुट, ज्याला ज्याला आपण राज्याभिषेक म्हणतो. राज्याभिषेक नंतर झाला, पण जो मुकुट देण्याचा प्रसंग आहे, तक्षशिलेला सुशीम आहे, अ, इकडं उज्जैनीला अशोक आहे. बाकीचे मुलं आहेतच, परंतु हे मोठा मुलगा जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत हा मुकुट कुणाला सोपवायचा? असा आपण सगळा तो भाग पाहिलेला. पण काही ग्रंथामध्ये मला आनंदसीचं या ठिकाणी पुनरावलोकन करतो. काही ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला आहे. विशेषतः दीपवंश आहे, महावंश आहे, आणि जे श्रीलंकेचे. त्याच्यामध्ये काय उल्लेख आहेत, की अशोकानं अ, आपल्या पित्याची सुद्धा हत्या केली आणि राज्य हिसकावून घेतलं. आणि म्हणून तर तो चंडाशोक झाला. चंडाशोक जे आपण सगळं मगध साम्राज्य पाहतो, अजाशत्रूनं हत्या केली, त्यांच्या मुलानं हत्या केली. तर हा एखादा सम्राट होण्यासाठी तो कुठल्या पातळीवर जाऊ शकतो, हे आपण या सगळ्या राजांच्या इतिहासामध्ये पाहिलं. आणि म्हणून काही ग्रंथ आहेत, त्या ग्रंथाचा आपल्याला जर अभ्यास केला तर अ, मग 99 भाऊ आहेत. 2 भाऊ जे म्हणजे स्वतः अशोक आणि त्यांचा भाऊ विगत अशोक, त्याचं नाव ज्यावेळेस तो भिक्षू झाला, त्याचं नाव तिष्य ठेवण्यात आलं. आणि म्हणून तिष्य, विगताशोक, वीतअशोक असंही काही नावं ठेवलेली आहेत. पण ते 2च भाऊ आहेत. 101 मुलं बिंदुसाराला होती. 16 राण्या बिंदुसाराला होत्या. आणि असं म्हणतात, ते पण मला आनंदसेनं किस्सा सांगितला, की अशोकाची जी आई होती, ज्याला आपण सुभद्रांगी म्हणतो, तिला तुच्छतेनं वागवलं जायचं, कारण ती गरिबाची होती. हा पण इतिहास पाहिला, की त्याचे आजोबा कसे चंपानगरीत राहतात. तर ही आपल्याला मदत होत असते, की काही गोष्टी आपल्याला अ, अनेकाकडून वाचण्यातून कळतात आणि आपले मित्र सांगत असतात. आणि म्हणून सुभद्रांगी इतकी सुंदर होती, आपण पाहिलेलं आहे, की बिंदुसारला ती आवडली. तिनं त्याला अ, त्यांनी तिला पत्नी म्हणून स्वीकार केला. पण बाकीच्या ज्या राण्या होत्या, 15 राण्या, त्या मात्र त्याचा दुस्साहस करत, त्याची घृणा करत, तिरस्कार करत. आणि असं म्हणतात, की ही जी पट्ट राणी होती, ज्याला धर्मा किंवा दुसऱ्या नावानं पण म्हटलं जातं. ते मग बाकीच्या ज्या राण्या आहेत, त्या राण्यांची सेवा करण्यासाठी, मग त्यांचं आज जसं ब्युटी पार्लर आपण म्हणतो, तशा पद्धतीनं मग बाकीच्या राण्यांची सेवा कर, त्यांचे केस व्यवस्थित कर. मग अशा सगळ्या गोष्टी त्या आहेत.
तर हा आपण पहिला भाग पाहिलेला आहे. आणि जर आपण त्यांचा थोडक्यामध्ये जर आपण भाग पाहिला, तर मी थोडक्यामध्ये अशोकाची किंवा बिंदुसाराची जी काही वंशावळ आहे, ती वंशावळ सांगेल आणि पुढचा भाग आपण मग सुरुवात करूया. तर बिंदुसाराला आपण पाहिली की 16 राण्या होत्या सुभद्रांगी आणि नंतर किंवा सुशीमची आई धर्मा आणि नंतरच्या त्या बाकीच्या. आता ज्यावेळेस आपण अशोकाचा सगळा इतिहास पाहतो, तर अशोक म्हणजे सुशीम, अशोक आणि विगत अशोक त्याचं नाव नंतर काय झालं? तिष्य झालं, जो भिक्षू झाला. तर अशोकाचा जन्म इसवी सन पूर्व 304, त्यांचा मृत्यू 232 इसवी सन पूर्व 232, असं 72 वर्षाचं आयुष्य सम्राट अशोकाला लाभलं. आणि राज्याभिषेक अ, इसवी सन पूर्व 273 मध्ये झाला. काही ठिकाणी 70 मध्ये झाला असं पण म्हटलेलं आहे. तर मग आता अशोकाला 5 राण्या होत्या. पहिली जी राणी जी विदिशा आपण पाहिली, अ, अ, उज्जैनीमध्ये जे काही विदिशा नावाचं शहर आहे. विदिशा शहर आहे, विदिशा नदी आहे आणि तिथे एका श्रेष्ठीची मुलगी विदिशा तिच्यासोबत लग्न झालं. तिला देवी म्हटलं जातं. देवी सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरची जी राणी आहे अशोकाची, ती कुरुवाका आहे किंवा कुरुवाकी किंवा चारुवाकी सुद्धा म्हटलं जातं. असे 2-3 नावं तिला जातात. आणि ती कोळी समाजाची असं म्हणतात. मच्छीमार समाजाची. नंतर तिसरी राणी आहे ती पद्मावती आहे आणि अ, पद्मावतीचा जो मुलगा आहे तो कुणाल आहे. अशा पद्धतीने सांगितलं जातं. तर त्याच्यानंतर आसंदी मित्रा नावाची चौथी राणी होती आणि ती पट्ट राणी होती. आसंदी मित्राची ती अ, पट्ट राणी होती. आणि 5वी जी आहे ती तिष्य रक्षता. म्हणजे असंधी मित्राचं निधन झाल्यानंतर मग 5वी पत्नी तिष्य रक्षिता नावाची त्यांनी केली. आता विदिशाला 2 मुलं झाली, महेंद्र आणि संघमित्रा. जी उज्जैनीमधली होती. नंतर असंधी मित्र असं म्हणतात, जी पट्ट राणी होती तिला कुठलं मूल झालं नाही, पण तिनं दत्तक घेतलं आणि त्या दत्तक मुलीचं नाव चारुमती. चारुमतीला तिने दत्तक घेतलं आणि चारुमतीचा इतिहास आहे. पुढं नेपाळमधला देवपाल क्षत्रिय या राजाशी तिचं लग्न झालं नेपाळ नरेशाची आणि पुढचा इतिहास मग आपल्याला माहितच आहे. पद्मावतीचा कुणाल आणि अ, इकडं जे काही कुरुवाकी आपण पाहिलं, कुरुवाकीला तिवर किंवा तिवल नावाचा मुलगा पण सांगितलेला आहे. अशा हे काही गोष्टी आपल्याला दिसतात. अ, आणि जल्लोक नावाचा एक मुलगा आहे. अ, त्याचा कुठंच मी बरेच संदर्भ पाहिले, पण जल्लोक हा काश्मीरचा राजा दाखवलेला आहे. काश्मीर आणि जम्मू जो काही भाग आहे काश्मीरचा, तो तिथला प्रमुख दाखवला आहे आणि तो मौर्य घराण्याचाच आहे. पण त्याचा उल्लेख त्याची आई कोण आहे, या 5 पैकी कोण आहे? मला सापडला नाही, पण भविष्यामध्ये आपल्याला पुन्हा जल्लोक कुणाचा मुलगा आहे. कारण कुणाल आपल्याला माहीत आहे, कुणालच्या माध्यमातून बराचसा इतिहास आपल्याला पुढं तर पुढं जल्लोक जो आहे, जल्लोक म्हणजे अशोकाचे मुलं महेंद्र, संघमित्रा, चारुमती, कुणाल, जल्लोक, तिवर किंवा त्याला तिवल पण म्हटलेलं आहे. असे हे 6 मुली दाखवलेले आहेत. आता पुढं असं म्हटलेलं आहे, मग तो जल्लोकचा मुलगा आहे का कुणालचा मुलगा आहे? पण पुढं संप्रती नावाचा नातू अशोकाला झाला. पुन्हा विगत अशोक नावाचा दुसरा नातू झाला आणि दशरथ नावाचा हा तिसरा एक त्यांचा नातू झाला. पुढं असं म्हणतात, की मग दशरथाची ती संपत्तीला मुलगा झाला नाही, विगत अशोकला मुलगा झाला नाही. पण मग अशोकाचा जो नातवाच्या नंतर परतुंड आपण ज्याला म्हणतो, तो शालीशुक, देववर्मन, नंतर देववर्मन, नंतर सतामधानू आणि नंतर शेवटचा बृहद्दत्त. असे आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो, की चंद्रगुप्त मौर्यापासून तर बृहद्दत्तपर्यंत असे 10 मौर्य सम्राट मौर्य घराण्याने दिलेले आहेत. आणि म्हणून दशहरा आपण जो शब्द वापरतो, तर या मौर्य घराण्याचे जे सम्राट 10 सम्राट होते, त्या घराण्याचा उच्छेद झाला, त्या घराण्याचा नाश झाला आणि म्हणून दशहरा असा विजयादशमीचा कार्यक्रम जो भविष्यामध्ये जो निर्माण झाला.
खरी तर विजयादशमी आपण पाहणारच आहोत. विजयादशमी कुणाची आहे? पण अशा अर्थानं बृहद्दत्ताची हानी झाली, त्याची हत्या झाली आणि मौर्य साम्राज्य नष्ट झालं आणि पुष्यमित्र शुंग घराणं या भारतामध्ये पुन्हा निर्माण झालं. हा थोडक्यामध्ये मी म्हटलं आपल्याला वंशावळी पण बघता येतील आणि त्यांचा इतिहास बघता येईल. आता पुढे जाऊया. आपण पाहिलं की काश्मीर असेल, गांधार असेल, कंबोज असेल, अ, म्हैसूर असेल, हे सगळे प्रांत अशोकानं काबीज केले आणि मगध साम्राज्य इतकं मोठं वाढलं, की असं वाटलं की आता सगळं झालं. पण एक प्रदेश होता, जो अजून मगध साम्राज्याच्या ताब्यामध्ये येत नव्हता. तो हुलकावणी देत होता. तो शरण पण येत नव्हता आणि तो आपला हटवादी धोरणावर होता आणि म्हणून ते जे कलिंग नावाचं राज्य होतं, जे गोदावरी आणि महानदीच्या मध्ये वसलेलं जे कलिंग साम्राज्य होतं, कलिंग प्रदेश होता, त्याला काबीज करण्याचं सम्राट अशोकानं ठरवलं. कारण जोपर्यंत कलिंग साम्राज्यामध्ये दाखल होणार नाही, तोपर्यंत अखंड भारत या भारताचं अखंड भारताचं जे स्वप्न पाहिलेलं होतं, ते स्वप्न पूर्ण होणार नव्हतं आणि म्हणून मग अशोकानं ठरवलं, की अगदी सगळं भारत माझ्या हातामध्ये आलेला आहे, माझ्या साम्राज्याखाली आहे, पण कलिंग काय येत नाही आणि म्हणून कलिंगावर स्वारी करून, कारण अनेकदा विनंती केल्या, की शरण ये, पण तिथला जो राजा आहे, तो राजा काही शरण यायला तयार नव्हता. दुसरी एक बाजू आपण पाहिली त्याच्यामध्ये, तो जयंत वर्मा जो होता, किंवा मेघ वर्मा जो होता. जयंत वर्मा तर तिथं पकडला गेला होता. आपण पाहिलं होतं. सहदेवची ज्यावेळेस हत्या झाली, बाण मारला होता. तर जयंत वर्माला त्या अंधारामध्ये पकडलं होतं. पण मेघ वर्मा जो अ, अ, आपल्या सुशिमचा जो सेनापती होता, अ, तो तिकडं पळून गेला आणि तो कुठं जाऊन लपला होता? कलिंगामध्ये लपला होता. तर हा पण बदला घ्यायचा होता अशोकाला आणि मग एक त्याच्यावर पर्याय होता, की ते कलिंगावर आक्रमण करणं आणि तो प्रदेश ताब्यात घेणं. आता असं म्हणतात, की तिथला जो राजा कलिंग देशाचा राजा होता, त्याला करंड असं म्हटलेलं आहे, करंड आणि तिथली राजधानी दंतपूर होती. आता दंतपूर म्हणजे हा जो दंत म्हणजे बुद्धाचा जो दात आहे, तो त्या कलिंग देशामध्ये होता आणि म्हणून त्याला दंतपूर अशा प्रकारचं नाव ठेवलं होतं. आणि खरं तर अ, तिथून मग पुढं लंकेला सुद्धा, श्रीलंकेला सुद्धा तो दात पाठवलेला होता आणि कीर्तिक श्री मेघवर्मा नावाचा जो राजा श्रीलंकेचा होता, तो तिथून मग श्रीलंकेला पाठवण्यात आला. असं हे कलिंग, त्याची राजधानी दंतपूर आणि तिथला जो राजा होता करंड, त्या काळातला तो तिथं राज्य करत होता. आता पुढं असं म्हणतात, की तिथला जो मग त्या राजाचा जो मुलगा होता, त्याचे 3 नावं दिलेली आहेत. एक अग्निब्रह्मा, त्यालाच बोधी राजकुमार म्हटलेलं आहे किंवा बोधिकुमार म्हटलेलं आहे. अग्निब्रह्मा आणि बोधिकुमार असं एकाच व्यक्तीचे 2 नावं दिलेली आहेत आणि नीलमणी असं एक नाव दिलेलं आहे. थोडक्यामध्ये असं जर पाहिलं तर अ, अग्निब्रह्मा आणि बोधिकुमार याचा इतिहास आपल्याला दिसतो. नीलमणीचा तेवढा इतिहास दिसत नाही किंवा तो युद्धामध्ये मारला गेला असतो. तर मग सगळं राज्य ताब्यात आलंय. सेना जमवाजमव केली अशोकानं आणि मग कलिंगावर युद्ध करण्याचं ठरवलं. आता अशोकाचा जो सेनापती आहे राधागुप्त, त्यांनी सगळं सैन्य जमा केलं. 80,000 पायदळ, 80,000 पायदळ, 20,000 घोडदळ, 2,000 हत्तीदळ आणि 1,00,000पेक्षा अधिक सैन्य घेऊन राधागुप्तानं कलिंगावर आक्रमण करण्याचं ठरवलं. अशोक पण आहे त्याच्यामध्ये, सगळं सैन्य आहे. आता इकडं आपण जेव्हा अग्निब्रह्माचं सैन्य पाहतो, तर त्याचं सैन्य बलाढ्य आहे. 1,00,000 आणि अग्निब्रह्माचं कलिंगाचं सैन्य हे 4,00,000चं सैन्य होतं. आणि म्हणून 4,00,000 पुढं सैन्य आपल्याला तग धरेल का? असा अतिशय मोठा अशोकाला प्रश्न होता.
पण युद्ध सैन्यानं जिंकले जातात का? युद्ध जिंकले जातात आत्मविश्वास, शौर्य. 500 सैनिकाचा आपला इतिहास माहित आहे का नाही आपल्याला? मग आपला जो भीमा कोरेगावचा इतिहास आहे, केवळ 500 सैन्य होतं इंग्रजासोबत आणि 28,000 पेशवाचं सैन्य. 28,000 सैन्याला पाणी पाजणारं जे 500चं सैन्य. आणि म्हणून युद्ध संख्येनं जिंकलं जात. महारांचा इतिहास जो आहे, नागवंशांचा इतिहास अतिशय मोठा हा अलौकिक आहे. प्रतापी लोक होते. यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे आमचं शौर्य जर आपण पाहिलं नागवंशीयांचं, महार ज्याला आपण म्हणतो, महार जमात ही अतिशय मोठी काय, शौर्य, प्रामाणिक, धाडसी आणि कुठल्याही प्रसंगाला तोंड देणारी जमात आहे. आणि म्हणून महार आणि रट्ट म्हणजे मरहट्ट, असे महार आणि मराठ्यांचं राज्य म्हणजे महाराष्ट्र. हा महाराष्ट्र कुणाचा आहे? हा महारांचा इतिहास राष्ट्र आहे. महार आणि रट्ट म्हणजे मराठे, अशा दोघा जमाती. आणि म्हणून हे शूर लढवई जात इतिहासामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तिनं पराक्रम गाजवले. मुद्दा असा आहे की विजय कशावर प्राप्त केला जातो? शौर्य, धाडस, लढण्याची आत्मविश्वास आपण ज्याला म्हणतो. या सगळ्या गोष्टी 1,00,000 सैन्य होतं तरी 4,00,000वर ते भारी. आणि मग तिकडे युद्ध झालं, कलिंगावर अतिशय मोठं युद्ध झालं आपण पाहतो. असं म्हणतात की 1,00,000 सैनिक त्याच्यामध्ये मारले. 1 ते 1.5 लाख सैन्य आधू झालं. कुणाचे हात तुटले, कुणाचे पाय तुटले, कुणाचे अपंग आपण ज्याला म्हणतो. आधू झाले म्हणजे अपंग झाले. कुणाचे पाय तुटले, कुणाचे अवयव तुटले, कुणी आंधळे झाले. असे 1.5 लाख सैन्य अपंग झालं. अनेक महिला विधवा झाल्या. अनेकांचे जे छत्र आपण म्हणतो, आई वडिलांचं छत्र, ते हे झालं. अनेकांचे संसार उद्ध्वस्त. अशा या सगळ्या युद्धामध्ये नदीचं पाठ वाहू लागलं. कलिंगाची जी युद्धाची भूमी होती, ते अतिशय मोठं भीषण युद्ध झालं. त्याच्यामध्ये जे दृश्य होतं हे हृदय हेलवणार. सर्वत्र ज्याला आपण कन्ये म्हणतो, कन्याचा आवाज येऊ लागला. लोकांचा चित्कार आवाज ऐकू लागला. वाचवा, पाणी द्या, अशा प्रकारचे जे काय अतिशय मोठे युद्धभूमीवरचे जे काही निरनिराळे मनुष्य मात्राचे आवाज. युद्ध झालं आणि मग तिथं 4,00,000 सैन्याचा कलिंगाचा पराभव झाला. कलिंग प्रदेश अशोकाच्या ताब्यामध्ये आला. पण तिथला जो राजा आहे, तो राजा काही दिसला नाही. अग्नी ब्रह्मा किंवा बोधी कुमार हा हाती आला नाही. नीलमणी हा कदाचित मारला गेला. आणि मग शोधाशोध सुरू झाली की राजाला शोधा. कारण राजा कुठं गेला, कुठं लावून बसला, कुठं लपून बसला, याचा काही शोध लागला नाही. आणि मग सैन्य माघारी आलं, आपापल्या तंबूमध्ये माघारी आलं. पण ती रात्र मात्र अतिशय मोठी कठीण. कारण युद्ध जिंकलं होतं, पण असंख्य अतिशय मोठं युद्ध झालं होतं. अनेकांना हानी पोचली होती. त्या रात्री अशोकाला झोप आली आणि तो बोधी राजकुमार सापडला नाही. बोधी कुमार सापडला नाही, अग्नी ब्रह्मा सापडला. आणि मग त्यांनी सैन्याला आदेश दिला की सेनापतीला की काही करा पण त्याला शोधणार, कारण तो कुठं लपला असेल. आणि मग शोधाशोध सुरू झाली. आणि मग असं म्हणतात की बोधी राजकुमार हा कुठं सापडला? हा भिक्षूच्या कुटीमध्ये सापडला. आता हा जो बोधी कुमार आहे हा बुद्धिस्ट आहे. कलिंग आपण ज्यावेळेस म्हणतो, कलिंग हे बुद्ध धम्माचं अशोकाच्याही अगोदर अतिशय मोठं केंद्र होतं. बुद्धाचा दातावरती अतिशय मोठे विहार बनलेले होते. सुजलाम सुपलाम आणि निसर्ग दत्त लाभलेला हा कलिंग प्रदेश. ओरिसा आपण पाहतो, बंगालचा उपसागर बाजूला आहे दक्षिणेला, आणि अतिशय सुंदर नटलेला प्रदेश बुद्धभूमीचं. आणि मग बोधी राजकुमार शरण का येत नव्हता?
अशोकाला शरण का येत नव्हता. आणि मग सेनापतीला आदेश दिला की काही करा, पण त्याला माझ्या समोर आ. शोध घेतला. बोधिकुमार कुठं सापडला? एका भिक्षूच्या कुटीमध्ये सापडला. त्याला धरून आणलं. अशोकानं म्हटलं, "तुला कसं मारायचं? तुला कसं आता तुझी हत्या कशी करायची? तुला कुठली शिक्षा द्यायची?" हे अतिशय मोठा प्रसंग आहे. आणि मग अ, त्याला परत आणल्यानंतर मग त्याला अशोकानं म्हटलं, की "हे बोधिकुमारा, हे अग्निब्रह्मा, मी तुला जीवनदान देऊ शकतो. पण तुम्हाला शरण आलं पाहिजे." आणि हा राजाचा गुणधर्म असतो, राजाचं कर्म असतं, की एखादा राजा जर शरण आला, तर त्याला मग आश्रय ठेवणं आणि त्याला पुन्हा मांडी बनवणं, त्याला राज्य असो. पण बोधिकुमार काही अ, अशोकाच्या शरणबद्ध झाला नाही. तो अतिशय मोठ्या हिमतीनं म्हटला. काय म्हटला? की "महाराज, हा राजाचा गुणधर्मच असतो, की त्याने युद्ध करावं आणि युद्धामध्ये जो पराभूत होतो त्याचा शिरच्छेद केला जातो, त्याची हत्या केली जाते आणि ते राज्य बळकावलं जातं. पण मी तुम्हाला शरण येणार नाही, कारण मी केवळ बुद्ध धम्म संघाला शरणबद्ध झालेलो आहे." तो काय म्हणतो बोधिकुमार? "मी केवळ बुद्धं यावं जीवितं, धम्मं यावं जीवितं आणि संघं यावं जीवितं." मी केवळ बुद्ध धम्म संघाला शरण गेलेलो आहे. यांच्या व्यतिरिक्त मी अन्य कुणाला शरण जाणार नाही. अशोकाचे डोळे विस्फारले. काय झालं? याच्या पुढं मी त्याला अ, एक पर्याय देतो, पण हा पर्याय मान्य करत नाही आणि मृत्यूला तो सामोरं जातोय. तो माझ्या मृत्यूच्या याला पण तो भीत नाही आणि मग तो सरकला. आणि मग असं म्हणतात, की बोधिकुमारनं बरचसं सांगितलं, की अ, तुम्ही मला मारू शकत नाही. कारण अ, तुम्ही जरी मला मारलं, तरी खऱ्या अर्थानं मी जे जीवन जगलेलं आहे, एक राजा म्हणून जे जीवन जगलेलं आहे, ते माझ्या परीनं मी केलेलं आहे. आणि माझं जे कर्तव्य होतं, की जीवनाच्या शेवटपर्यंत राज्याचं संरक्षण करणं. जीवनाच्या अंतापर्यंत राज्याचं संरक्षण करणं आणि मी ते कर्तव्य केलं. त्याच्यामुळं मृत्यूची मला भीती वाटत नाही आणि मला कुठल्याही प्रकारच्या आता जीवनाची अपेक्षा नाही. माझं सिंहासन हे अमर आहे. आणि अशा पद्धतीनं मग त्याचं हे सगळं उद्गार ऐकून अ, अशोकाला वाटलं, की हा अतिशय मोठा कौन आहे? हा विनम्र नाही. हा अतिशय मोठा काय उद्धट आहे, अशा प्रकारचं अशोकाला वाटलं. आणि मग त्यांनी राधागुप्ताला सांगितलं, की "याला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा आणि उद्या सकाळी याला सूर्य उगवण्याच्या अगोदर याला काय करायचं शिरच्छेद करा." असा आदेश दिला. कारण तो माफी मागायला तयार नाही, शरण यायला तयार नाही. उद्धटपणे बोलू लागला, की "तुम्ही मला काय मारू शकणार?" अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण राधागुप्त त्याला घेऊन गेला बोधिकुमारला. पण हे सगळा प्रसंगाचा परिणाम अशोकावर खूप मोठा झाला आणि मग अशोकाला त्या रात्री झोप आली नाही. आणि मग अ, तो हे करू लागला, अस्वस्थ झाला, चिंतातूर झाला. म्हणजे विजय तर प्राप्त केलेला आहे, पण अस्वस्थ झाला विजयानं. आणि मग त्या रात्री असं म्हणतात, की कुंती पुत्र तिष्य जो आहे, तिष्य मी पहिल्या प्रवचनात सांगितले, की मोगली पुत्र तिस्स अशोकाचा भाऊ तिष्य आणि हा तिसरा जो कुंती पुत्र तिष्य म्हणतात. मग तो अशोकाजवळ आला. अशोकाची मनधरणी केली, त्याचा अतिशय मोठा आधार दिला, मानसिक आधार दिला आणि बुद्धाची काही शिकवण आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला. आणि असं म्हणतात, की त्या कुंतीपुत्र तिस्सानं अशोकाला पराभव सुत्त सांगितलं, की बोधिकुमार याचा पराभव झाला तरी तो जिंकल्यासारखा वाटत होता. पण अशोका, तू जिंकलेला आहेस, तू विजय प्राप्त केला कलिंगावर, पण तू पराभूत असल्यासारखा वाटतो.
आणि म्हणून खऱ्या अर्थाने विजय प्राप्त करणं म्हणजे काय, विजय प्राप्त करणं म्हणजे काय आणि पराभव म्हणजे काय. पराभव सुत्त हे कुंतीपुत्र स्थविरानं तिष्यानं त्या दिवशी अशोकाला सांगितलं. आणि भगवान बुद्धाची अमूल्य शिकवण ती जी आहे ती पराभव सुत्त. त्याच्यामध्ये 12 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पराभव कशानं होतं. पण शेवटचं आपण जर 12वं पाहिलं तर काय आहे 12वं? जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला. या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधःपाताचे 12वे कारण. केवळ मी राजा आहे, केवळ मी क्षत्रिय आहे आणि केवळ मला या याच्यावर राज्य करण्याचा, सम्राट होण्याचा जो काही अ, महत्वाकांक्षा आहे, त्या महत्वाकांक्षामुळं, अफाट महत्वाकांक्षेमुळं आणि सार्वभौम त्याची इच्छा बाळगल्यामुळं मनुष्य मात्राचा, सम्राटाचा पराभव होतो. हे सगळे पराभवाची कारणे तिष्यपुत्रानं सांगितलं, कुंतीपुत्र तिष्यानं. आणि मग असं म्हणतात, की अशोकानं मग खूप चिंतन केलं, की खऱ्या अर्थानं युद्धावर विजय मिळवणं हे खरा विजय नाही, तर खऱ्या अर्थानं स्वतःवर विजय मिळवणं, स्वतःच्या विकारावर विजय मिळवणं हे खऱ्या अर्थानं अ, विजय आहे. अशा प्रकारची सूचना शिकवण कुंतीपुत्र तिष्याने दिली. आणि इतरांना पराजित करण्याची भावना मुळात हीच पराजित होण्याची पहिली पायरी असते. दुसऱ्यांना मी पराभव करेल, दुसऱ्यांचं मी निपात करेल, दुसऱ्याचा मी अपमान करेल, दुसऱ्यांचा मी सगळा समूळ नष्ट करेल. ही पराभव करण्याची दुसऱ्यांची जी काही आपल्यामध्ये इच्छा आहे, महत्वाकांक्षा आहे, मुळात हीच पराभूत मानसिकतेची अवस्था आहे. ही दुर्बलता आहे. इतरावर विजय प्राप्त करण्याची जी वृत्ती आहे, हीच त्या माणसाची दुर्बलता आहे. आणि म्हणून सबलता काय? स्वतःच्या विकारावर विजय प्राप्त करणं ही सबलता आहे. जो दुसऱ्याबद्दलची सुडाची भावना ठेवून दुसऱ्याला पराजित करतो, आपली द्वेष बुद्धी जागृत ठेवून जो बाल हत्या, स्त्री हत्या, पशु हत्या, मनुष्य हत्या अशा प्रकारच्या हत्या करतो, तो स्वतः पराभूत झालेला असतो. हे पराभव सुत्ताचे शिकवण तिष्याने दिली. आणि असं म्हणतात, की अशोकाचं मग मन हे सगळं ऐकत असताना मी किती मोठा अपराध केलेला आहे. मनुष्य मात्राचा एखादी भूमी जिंकण्यासाठी मी असंख्य मनुष्य मात्राचा मी अ, इथं निपात केलेला आहे, त्यांची हत्या केलेली आहे. आणि म्हणून अशोकाला अतिशय मोठं दुःख झालं. आणि मग असं म्हणतात, पुन्हा राधागुप्ताला बोलवलं त्यांनी आणि म्हटलं, की "राधागुप्ता, आताच्या आता जा आणि मी जो तुला आदेश दिलाय बोधिकुमारला मारण्याचा, तो रद्द बातल कर." काय म्हटलं? सूर्योदय होण्याच्या अगोदर बोधिकुमारचा जो काही शिरच्छेद करायचा होता, आताच्या आता जा आणि तो मी जो निर्णय दिलाय, तो आता रद्द बातल कर. त्याला जीवनदान दे. तर हे हृदय परिवर्तन त्या रात्री झालं आणि मग सकाळ झाली. कलिंग जिथं युद्धक्षेत्र होतं तिथं अशोक गेला. आता हा सगळा प्रसंग आहे. मी जास्त तिकडे जाणार नाही. पण असं म्हणतात, की कलिंग राज्याची जी काही सून होती अ, दर्शना नावाची, ती त्या त्या युद्धभूमीवर त्याला भेटली सकाळी. रक्ताचा सडा पडला होता. माणसं चित्कारत होती. कुणाचे हात तुटले होते, पाय तुटले होते, मी जसं पद्धतीने सांगितलं. आणि मग ती दर्शना तिथं आली आणि तिचं छोटंसं बालक होतं. ते अ, तिथं ठेवलं अशोकासमोर आणि ती जवळपास तिथून पळून गेली असं म्हणतात. अशोकाने मग त्या बाळाला जवळ घेतलं, दर्शनाला पण थांबवलं आणि सेनापती म्हटलं, की महाराज हा शत्रूचा मुलगा आहे. याला जेवण ठेवणं आपल्याला कधी-कधी खूप घातक ठरेल. आणि मग राधागुप्तावर ओरडला अशोक, की "राधागुप्ता, तू शांत बस. अशा प्रकारचं काही बोलू नको." आणि मग त्यांनी जवळ केलं त्याला. दर्शनाची व्यवस्था केली, त्या मुलाची व्यवस्था केली. अशा प्रकारे जो चंड अशोक होता,
त्याचं परिवर्तन हळूवारपणे सुरू झालं. अग्नी ब्रह्मा जो बोधिकुमार आहे त्याला जीवदान दिलं. त्या सम्राटाची जी काही दर्शना नावाची सून होती त्याला जीवदान दिलं, तिच्या मुलाला जीवदान दिलं. आणि मग घोषणा केली की मला हे जे मी कृत्य केलेलं आहे त्याच्यातून मला बाहेर यायचं आहे, प्रायश्चित्त करायचं आहे. आणि मग काय झालं, तिथेच मोगली पुत्त तिस्स हे प्रमुख होते. आपण पहिल्या प्रवचनात पाहिलं होतं. त्यांच्या प्रमुख त्यांच्या ह्याच्याखाली मग सगळे अशोक, त्यांच्या पत्नी, त्यांचे मुलं, अशोक, महेंद्र सगळेच तिथं आले आणि मग ते रीतसरपणे बुद्ध धम्माकडे ते वळले. असा सगळा तो इतिहास आहे. आता मग काय झालं, आता अशोकाला तो कलिंगामध्ये तर राहणार नव्हता, कारण अशोकाला पाटलीपुत्र यायचा आणि तो एक एक प्रदेश जिंकायचा, तिथं तिथं तो कुणाला तरी राजा बसवायचा आणि निघून जायचा. पण हा जो अग्नी ब्रह्मा आहे आणि ज्याला आपण बोधिकुमार म्हणतो, त्याला जीवदान दिलं, त्याला जवळ केलं आपल्या. आणि संघमित्राचं लग्न, संघमित्र जी अशोकाची मुलगी आहे, संघमित्राचं लग्न अग्नी ब्रह्मा सोबत लावून दिलं. आणि अग्नी ब्रह्माला कलिंग देशाचा पुन्हा त्यांनी राजा बनवला. अशा प्रकारचा तो इतिहास आहे. म्हणजे अग्नी ब्रह्मा बोधिकुमार हा अशोकाचा जावई झाला. आता त्यांना जे मूल झालं त्याचं नाव सुमन ठेवण्यात आलं. संघमित्राच्या मुलाचं नाव सुमन ठेवण्यात आलं. हा सगळा इतिहास आहे. आता पुढे जाऊया. म्हणून त्याचा जो प्रमुख राजा म्हटलं जातं, म्हणजे यांचा जो वडील आहे अग्निब्रह्माचा, त्याचं दंडक नाव दिलं आहे त्याचं, दंडक राजा. कारण त्याचा उल्लेख कुठं आलेला आहे, त्याचा उल्लेख महावंशामध्ये उल्लेख आलेला आहे की, आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दंडकामुळं कलिंगाचं वाटोळं झालं, असं महावंशामध्ये, श्रीलंकेच्या महावंशामध्ये तो संदर्भ आहे. आणि मग संघमित्राचं लग्न झालं, त्यांची दीक्षा झाली व्यवस्थित बुद्ध धम्माची, आणि सुमन नावाचा त्यांना पुढं मुलगा झाला. आता पुढं काय झालं बघा, अशोक पाटलीपुत्राला आला, पण जे काही झालं होतं त्याच्या जीवनामध्ये, म्हणजे अगदी सुशीम असेल तर त्यांच्या तिथल्या अनेकांच्या हत्या केल्या असतील, कलिंगाचं युद्ध असेल, या सगळ्याचा परिणाम असा झाला की अशोक आता अस्वस्थ राहू लागला. काय करायचं, पूर्णपणे तो अजून काही बुद्धिस्ट झाला नव्हता. जस्ट त्या काळात कलिंगामध्ये त्याला जे काही समाधान लाभलं तेवढं लागलं, पण सगळं त्याचा उपरती असं म्हणू की पश्चाताप आणि अकुशल कर्म त्यांनी जे केलेले आहेत त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम इतका मोठा अशोकावर झाला की तो रात्र रात्र जागी, रात्र रात्र अस्वस्थ होई की माझ्याकडून काही गोष्टी झालेल्या आहेत. राजा होता, पण राजाला पण मन आहे, राजाला पण हृदय आहे, त्याला पण भावना असतात. आणि मग अशा ह्याच्यामध्ये त्याला वाटलं की मोगली पुत्र तिस्सा आहेत, कुंती पुत्र तिस्सा आहे, आणि आपल्याला आठवत असेल की सुशीमचा जो निग्रोध नावाचा मुलगा तो 7 वर्षाचा झाला होता आणि 7व्या वर्षी त्याने प्रवज्जा घेतली होती. मग एक दिवस त्यांनी पाहिलं आणि आपले जे काही निग्रोधाचा जो आचार्य होता तो महावरुण स्थवीर, त्यांना निरोप द्यायचा होता अशोक राजाला. आणि मग त्यांनी निग्रोधाला म्हटलं, निग्रोध, माझा एक निरोप द्यायचा आहे सम्राट अशोकाला, तू जाशील का? आणि मग निग्रोध तयार झाला. 7 वर्षाचा बालक आहे, अंगावर चिवर आहे, आणि मग अशोकाकडे जाऊन निघा. अशोकानं निग्रोधाला पाहिल्या त्याला सुशीमची आठवण झाली, त्याला शीलवतीची आठवण आली, त्याची आई आपण ज्याला म्हणतो, आणि तो त्यांच्यासारखा दिसत होता. निग्रोधाला पाहून याचं मन अतिशय प्रफुल्लित झालं. पण दुःखही झालं की इतका छोटा मुलगा आहे, पण हा छोटा मुलगा भिक्षा मागतो. सम्राटाचा मुलगा आहे, कदाचित सुशीम असता तर तो मगधचा सम्राट असता आणि त्याचा मुलगा निग्रोध हा युवराज झाला असता.
त्याच्या पुढं आज पंचपक्वान्नाचं अन्न असतं. भरजडीत वस्त्र त्याच्या अंगावर असते, अलंकार त्याच्या अंगावर असते, पण आज तो भिक्षा मागत आहे. एक प्रकारे आनंद पण झाला पाहून, पण दुसऱ्या क्षणाला तो दुःखी पण झाला. पण त्याच्या जवळ गेला, त्याला लळा लावला आणि मग जे काही निरोप होता, त्या महावरून स्थविराचा निरोप दिला. पण त्याच्याशी लळा लागला आणि म्हटलं, की "निग्रोधा, तुम्ही असं करा, की आता तुमचे जे काही संघबंधू आहेत, भंतेगण आहेत, रोज माझ्या घरी भोजनासाठी रोज माझ्या घरी भोजनासाठी यायचं आणि मग हळुवारपणे अ, रोज निग्रोध आणि काही भिक्षू जवळपास 30 एक भिक्षू अशोकाच्या घरी येऊ लागले. त्यांच्या राजदरबारात येऊ लागले आणि असं म्हणतात, की मग त्रिशरण पंचशील पहिल्यांदा देण्याचं काम 7 वर्षीय निग्रोधानं सम्राट अशोकाला केलं. युद्धभूमीवर तर कुंतीपुत्र तिष्यानं ते केलेलंच होतं. पण खऱ्या अर्थानं बुद्ध धम्माची दीक्षा, त्रिशरण आणि पंचशिलाची दीक्षा निग्रोधानं अशोकाला आणि बाकीच्यांना दिली. हे अतिशय महत्वाचं. आता पुढं मग निग्रोधाच्या हस्ते दीक्षा झाली. त्याच्यानंतर 32 भिक्षू रोज अशोकाच्या घरी जेवण्यासाठी येऊ लागले आणि मग अशा या पुण्यकर्मामुळं अशोकाचं मन शांत झालं. निग्रोध काही गोष्टी सांगू लागला. बऱ्याचशा बुद्धाच्या काही शिकवणी आहेत त्या शिकू लागला. त्यांनी त्रिपिटक अख्खं पाठ केलं होतं असं म्हणतात निग्रोधा. आणि अशा करता करता मग निग्रोधासोबत वेळ जाऊ लागला. लहान मुलगा होता, आता म्हातारा झाला होता आणि मग अ, त्याच्यासोबत राहत असताना बुद्ध धम्माच्या सानिध्यात आला. बुद्ध धम्माची शिकवण अतिशय चांगली वाटली. बाकीच्या बुद्ध भिक्षूंची ओळख झाली. अ, त्याच्यामध्ये मग आपल्याला माहित आहे, की कुंती पुत्र तिष्य आहे, मोगली पुत्र तिस्सा आहे, स्वतःचा भाऊ तिष्य आहे, तो पण भिक्षू झालेला होता. आणि अशा प्रकारे भिक्षूंचं येणं-जाणं झालं, भिक्षू संघाची ओळख झाली. चिवरदान देण्याचं, भोजन दान देण्याचं, या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला, की तो धर्म जीवनाकडे वळाला. मन परिवर्तन जे काही युद्धभूमीवर झालं होतं, तो विजय हळुवारपणे तो आता चाललेला होता आणि मग मोगलीपुत्र तिष्याच्या हस्ते एक मोठा समारंभ केला. घोषणा केली. जसं आपल्याला माहित आहे, बाबासाहेबांनी व्यक्तिगत पातळीवर 1950 ला सविताबाई आंबेडकर आपण ज्या म्हणतो, माईसाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत बिर्ला टेम्पल दिल्ली येथे व्यक्तिगत दीक्षा घेतलेली होती. हे आपल्याला माहित पाहिजे. पण बाबासाहेबांनी व्यक्तिगत दीक्षा घेतली तरी त्यांना महान सामुदायिक धर्मांतर करायचं. आपल्या सर्व लोकांना दीक्षा द्यायची होती आणि बुद्ध धर्माकडे आणायचं होतं. तशाच प्रकारे मोगली पुत्ताच्या नेतृत्वाखाली अशोकानं आपण स्वतः आणि आपला सगळा परिवार आणि तिथली प्रजा यांचं धर्मांतराचा कार्यक्रम म्हणजे बुद्ध धम्माच्या स्वीकाराचा धर्मांतर म्हणण्यापेक्षा बुद्ध धम्माच्या स्वीकाराचा कार्यक्रम त्यांनी ठेवला. मोगली पुत्र तिस्स उपाध्याय झाले. अ, आणि असं म्हणतात, की त्या काळामध्ये जे काही महेंद्रची दीक्षा झाली, त्याच्यानंतर संघमित्राची दीक्षा झाली आणि सगळे बाकीचे जे काही 62 मिथ्यादृष्टीवाले पंथ होते, 96 पाषाणवादी दृष्टिकोनाचे होते, त्या सगळ्यांची हकालपट्टी केली आणि मगध साम्राज्यामध्ये, पाटलीपुत्रामध्ये बुद्ध धम्माचं अतिशय मोठं काय झालं, आगमन झालं, प्रस्थापना झाली, प्रतिष्ठा स्थापना झाली. आणि मग हा सगळा जो प्रसंग आहे कलिंग युद्धाचा आणि त्याच्यानंतर मन परिवर्तनाचा, त्याला असं म्हटलं जातं विजयादशमी. विजयादशमी का? कारण अश्विन पौर्णिमेला, कार्तिकी पौर्णिमेला 10व्या दिवशी युद्ध समाप्ती झाली आणि त्याच्यामध्ये अ, विजय प्राप्त केला. कशावर? तर स्वतःवर विजय प्राप्त केला. स्वतःच्या महत्वाकांक्षावर विजय प्राप्त केला. स्वतःचं सार्वभौमत्व सगळ्या जगावर असावं, सगळ्या भूमीवर असावं, या महत्वाकांक्षेवर, सार्वभौमत्वावर विजय प्राप्त केला आणि म्हणून तो विजयादशमी.
ती कार्तिकी महिन्यातली 10वा दिवस, दशमी म्हणजे 10वा दिवस. तो दिवस अशोकाच्या जीवनामध्ये मन परिवर्तन झालं. हिंसावादी मन अहिंसावादी झालं. क्रूर मन करुणावादी झालं. हा सगळा इतिहास. आणि मग विजयादशमी आपण जो मानतो आणि बाबासाहेबांनी जे धर्मांतर केलं, 14 ऑक्टोबरला त्या दिवशी विजयादशमी होती आणि तोच दिवस बाबासाहेबांनी तो निवडलेला आहे. आणि मग पुढचा इतिहास माहित आहे, की मग बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी बा अ, अशोकांनी पूर्ण भारतामध्ये 84,000 स्तूप निर्माण केले. बुद्ध धम्माचे जिथं-जिथं म्हणून स्तूप आहेत, जिथं-जिथं म्हणून अ, आपण जे स्तंभ म्हणतो, त्या स्तंभांची उभारणी. आता स्तंभ आणि स्तूप का किंवा लेण्यामध्ये आपण पाहतो, की जिथं-जिथं असं म्हणतात, की डोंगर आहेत, जिथं-जिथं चांगले पाषाण आहेत, त्या-त्या ठिकाणी अशोकानं काय केलं? अशोकानं तिथं गुहेमध्ये लेण्या कोरल्या. पण जिथं पर्वत नाही, तिथं काय करायचं? जिथं डोंगर नाहीत, जिथं पाषाण नाहीत, तिथं काय करायचं? आपल्याला माहित आहे, अशोकानं तिथं स्तूप उभारले, विटांचं बांधकाम केलं. सांचीचं आपण जे पाहतो, साधारणतः ते अ, एक 70-80 फुटाचं बांधकाम आहे सांचीचं. जिथं जिथं शक्य नाही, तिथं मग स्तंभ उभा केले. स्तंभ असे उभा केले 50-50 फुटाचे स्तंभ. हे अशोकाचं अतिशय महत्वाचं आहे. जिथं डोंगर कड्या नाहीत, तिथं स्तंभ उभा केले. तिथं स्तूप उभा केले आणि जिथं-जिथं डोंगरकडा आहेत, तिथं-तिथं लेण्या आपण जे भारतामध्ये लेण्या पाहतो, या सगळ्या लेण्या अफगाणिस्तानमध्ये आपण आता पाहतो. पुन्हा तालिबान आलेला आहे 20 वर्षानंतर आणि 2000 मध्ये जे तालिबानच्या लोकांनी बुद्धाची मूर्ती उद्ध्वस्त केली होती. 180 फुटाची मूर्ती आहे ती. अशा या सगळ्या गोष्टी असं म्हणतात, की सगळ्यात उभी बुद्ध मूर्ती जी आहे, ती अफगाणिस्तानमधली बामियांची आहे. आणि म्हणून हे हे कोण निर्माण केलं? आपण जर तालिबानचा इतिहास पाहिला आणि त्यांनी 2000 साली जे काही बॉम्बस्फोट केले, बॉम्ब तिथपर्यंत पोहोचले नाहीत. फक्त बुद्धाच्या गुडघ्यापर्यंत गेले. आणि मग त्यांनी काय केलं? त्याने सुरुंग पेरले त्याच्यामध्ये आणि सुरुंगाचे स्फोट केले. तरीही ते कमरेच्या पुढे गेले नाहीत. विचार करा, उद्ध्वस्त करताना तुम्हाला कमरेच्या वर जाता आलं नाही. निर्मिती कशी केली असेल लोकांनी? इतके भव्य बुद्धाचे जे मूर्त्या आहेत, हे अतिशय मोठं अशोकाच्या काळामध्ये, अशोकाच्या पुढच्या ज्या काही पिढ्या झाल्या, या सगळ्या लोकांनी ते निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून बुद्ध धम्माचं अतिशय मोठं प्रचार काम अशोकानं केलेलं आहे. आणि आपण पाहिलं होतं मागच्या वर्गामध्ये, की अशोकानं कुठं-कुठं मोगलीपुत्ताच्या ह्याच्यामध्ये कुठं-कुठं लोकं पाठवले, हे आपण पाहिलं होतं. आता सुरुवातीला आपण असं पाहूया, की अशोकानं जे काम केलं बुद्ध धम्मासाठी, हे अतिशय मोठं कार्य आहे. तिसरी संगती अशोकानं मोगलीपुत्त तिस्साच्या अध्यक्षतेखाली घेतली आणि महासांघिक आणि जे काही अ, स्थविरवादी जे लोक होते, या सगळ्या 18 पंथ जे निर्माण झाले होते, त्याचं एकत्रीकरण करण्याचं काम मोगलीपुत्त तिस्सानं अशोकाच्या मार्गदर्शनाखाली तिसरी संगीती पाटलीपुत्र येथे केली. आता आपण जर पाहिलं तर अशोकानं जे शिलालेख लिहिले, जे स्तंभलेख लिहिले, जे दगडावर शिलालेख आपण ज्याला म्हणतो, स्तंभावरचं लिखाण, हे ब्राह्मी आणि खरोष्टी लिपीमध्ये आहे आणि त्याचा इतिहास आपण पाहिलेला. आता पुढे अशोकानं हे अतिशय लोककल्याणकारी काही आज्ञा लिहिल्या. लोककल्याणकारी संदेश त्या स्तंभावर लिहिलेले आहेत आणि म्हणून अशोकाने समाज हितासाठी काही कार्यक्रम आखले आणि लोकांच्या मनामध्ये बुद्धाबद्दल श्रद्धा झाली पाहिजे म्हणून त्यांनी काही गोष्टी निर्माण केल्या. मांसाहार बंद केला. अशोकाने पौर्णिमा, अष्टमी, अमावस्याला
मांसाहाराची पूर्ण दुकाने बंद केली आणि लोक कल्याणासाठी दारू बंदी केली. व्यायाम शाळा काढल्या, शिक्षक वर्ग निर्माण केला, संस्कृती आणि कला जोपासण्यासाठी कला आणि संस्कृतीची केंद्र निर्माण केली, पर्यटन स्थळ निर्माण केले आणि तिथं भेट देण्यासाठी विशेष पथक तयार केले आणि ज्ञानी निर्माण होण्यासाठी ज्ञानी पुरुष निर्माण होण्यासाठी त्यांचे विशेष प्रशिक्षण वर्ग तयार केले. ध्यान साधनेतून विकार रहित अवस्था प्राप्त होण्यासाठी ध्यान मास्टर तयार केले. लोकांच्या प्रचारासाठी आणि सुव्यवस्थेसाठी अतिशय चांगले कर्मचारी निर्माण केले. समाज प्रबोधन, धम्म प्रबोधन करण्यासाठी अशोकाने योग्य मार्गदर्शन निर्माण केले. बोधी वृक्षाची लागवड केली. आज जे भारतामध्ये आपण बोधी वृक्ष पाहतो, जे विशेषतः बुद्धगया मधलं आपण जे पाहतो, हे जे विहार आपण पाहतो, हे अशोकाने निर्माण केलेलं आहे. महाबोधी विहार हे अतिशय मोठं, आपण जेव्हा जाऊ प्रत्येक ठिकाणी आपल्या लक्षात येईल. आणि मग असं म्हणतात की इतका मोठा हा धर्मराजा झाला सम्राट अशोक, की 84,000 विहार त्यांनी स्तूप निर्माण केले, स्तंभ निर्माण केले आणि एक आज्ञा काढली, देवाना नाम पिय पियदसी. हा देवांचा आवडता राजा. देवाना पिय म्हणजे देवांना आवडणारा. मनुष्याला तर तो आवडणाराच आहे, प्राणी मात्रांना तो आवडणारच आहे, पण देवांना सुद्धा आवडणारा हा प्रियदर्शी. प्रियदर्शी म्हणजे ज्याचं दर्शन प्रिय आहे, ज्याचं दर्शन सुंदर आहे, ज्याचं दर्शन कल्याणकारी आहे, असं देवानाम प्रिय पियदसी. हा राजा काय म्हणतो? हा राजा म्हणतो की मी कुठे जरी असलो तरी, मी सिंहासनावर बसलेला असलो, मी दरबारामध्ये कुठल्या ठिकाणी बसलेला असलो, मी शयनघरामध्ये असलो माझ्या पत्नीसोबत, मी अन्य ठिकाणी असलो तरी मला, किंवा मी जेवण करत असलो तरी मला कुठल्याही वेळी तुम्ही भेटण्यासाठी मला येऊ शकता. धर्मराजा. आणि म्हणून इतका मोठा राजा, पत्नीसोबत मी असेल शयनघरामध्ये तरी तुम्ही मला बोलवू शकता, तुमच्या समस्या सांगू शकता, मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. बंधू आणि भगिनींनो, आणि म्हणून जनतेच्या सेवेसाठी राबणं, जनतेच्या हितासाठी, भल्यासाठी, बहुजन हिताय बहुजन सुखाय, असं म्हणतात की मोगली पुत्र तिस्सा सोबत सम्राट अशोकानं 3 महिने 3 वर्ष प्रवास केला. 3 वर्ष. लोकांचे समस्या काय आहेत, राज्यामध्ये समस्या कुठल्या आहेत, आणि विशेषतः बुद्ध धम्म संदर्भात, बुद्धाच्या संदर्भामध्ये ज्या 8 बाबी आहेत, 8 स्थळं आहेत, त्या 8 स्थळांना भेटी दिल्या. कुठले कुठले 8 स्थळ आहेत? ते 8 स्थळ म्हणजे पहिलं स्थळ लुंबिनी आहे. लुंबिनी, जिथे सिद्धार्थाचा जन्म झाला, जिथे बुद्धाचा जन्म झाला, अशा लुंबिनीमध्ये पहिली भेट अशोकानं घेतली. आणि तिथं काय केलं? अशोकानं लुंबिनीमध्ये पहिला स्तंभ उभा केला. कुठला? ईद बुद्धे जाते, असा त्याच्यावर मेसेज लिहिला. तिथं एका अक्षरामध्ये ईद बुद्ध जाते. याचा अर्थ काय? याचा अर्थ इथं बुद्ध जन्माला आले. आणि असं म्हणतात की महामायेनं जिथं, म्हणजे त्या लुंबिनी वनामध्ये जिथं जन्म दिला सिद्धार्थाला, बाजूलाच एक नदी होती, नदीला मध्ये आंघोळ घातली सिद्धार्थाला, त्या नदीच्या काठी ईद बुद्ध जाते नावाचा स्तंभ उभारला. आणि म्हणून हे जे अतिशय मोठं मूल्यवान सम्राट अशोकाचं काम आहे, ते आपल्याला अशोकाच्या याच्यामध्ये दिसून येतं. पुढचं जे काय बाबी आहेत आपण त्याच्याकडे जाऊया, आणि पुढं आपल्याला दिसून येतं
की त्याच्यानंतरचा जो दुसरा स्तंभ आहे तो स्तंभ बुद्धगयेचा आहे. बुद्धगयेचा यासाठी कारण बुद्धगया या ठिकाणी सिद्धार्थाला संबोधी प्राप्त झाली आणि आपल्याला माहित आहे की तिथे मग जो विहार आहे ते विहार महाबोधी विहार बुद्ध अशोकाच्या काळामध्ये निर्माण झालं. तर हे सगळे आपण बुद्धाचे आपण ज्यावेळेस सगळे जे काही स्तंभ पाहतो, बुद्धाचे जन्मस्थळ पाहतो, बुद्धाचं परिनिर्वाण कुठं झालं, बुद्धाचं धम्मचक्र प्रवर्तन कुठे झाले, अशा प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे, स्तंभ निर्माण केले. तर अशोक म्हणजे सिंहासन ज्याला आपण म्हणतो अभिषेक, राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर 20 वर्षानंतर लुंबिनीमध्ये आला आणि तिथे तो स्तूप तिथे तो स्तंभ उभा केला आणि ईद बुद्ध ताते नावाचा तिथे केला. आणि असं म्हणतात की लुंबिनीचे जे काही लोक होते त्यांना जो काही कर होता तो कराचा फक्त 8वा भाग लुंबिनीकरांनी द्यावा अशा प्रकारचं त्यांनी आज्ञा. म्हणजे इतकं मोठं माफी, कराची माफी अशोकानं का? कारण इथं बुद्धाचा जन्म झालाय. इतकं मोठं त्यांनी काम केलेलं आहे. पुढे बुद्धगयेला असं म्हणतात, बुद्धगयेला जिथं बुद्धाला संमती प्राप्त झाली तिथं त्यांनी अतिशय मोठं त्या बुद्धगयेच्या त्या बोधिवृक्षाखाली परिक्रमा केली आणि तिथं चारुवाके नावाची जी पत्नी होती त्या विहाराच्या आपण जर उत्तरेला पाहिलं तर तिथं निग्रोध नावाचं जे काही झाड आहे आजपाल तिथं एक छोटस विहार बांधला असं म्हणतात. हे सगळे तिथं झाल्यानंतर पुन्हा तिसऱ्या ठिकाणी सारनाथला अशोक गेले आणि सारनाथ मध्ये 84 फूट उंचीचा तिथे स्तूप बांधला. हे अतिशय मोठं जे सारनाथचं हे आहे. आणि तिथं असं म्हणतात की धम्मचक्र प्रवर्तन जिथं झालं त्या ठिकाणी अतिशय मोठा स्तूप आणि स्तंभ आपण आज पण पाहतो, स्तंभ आणि स्तूप तिथं निर्माण केले आणि तिथे भगवान बुद्धाचं जे काही 84,000 उपदेश केले होते त्या उपदेशाप्रमाणे तिथं शिकवण निर्माण केली. त्याच्यानंतर चौथा जो भाग आहे, चौथं जे ठिकाण आहे ते राजगृह आणि राजगृह यासाठी की बिंबिसार राजाची राजधानी होती बुद्धाच्या काळामध्ये आणि तिथे सिगाल नावाचा जो ब्राह्मण होता, आपण जे पाहिलं होतं सिगाल वासुत्त, बुद्धांनी सिगालाला जी सुरुवात दीक्षा दिली होती किंवा शिकवण दिली होती की सिगाल हा गृहस्थी होता, पण गृहस्थी लोकांनी कसा धर्म आचरण करा. पूर्वेला कोण असतो, पश्चिमेला कोण असतो, दक्षिणेला कोण असतो, उत्तरेला कोण असतो, वर कोण असतो, खाली कोण असतो. तर अशा या शिकवणीची जिथं बुद्धानं पहिल्यांदा शिकवण दिली अशा राजगृहामध्ये मौर्याची पहिली जी राजधानी होती तिथे माता पिता दिशा पुप्पा, माता पित्याची दिशा पूर्व आहे, आचार्य दक्षिण, या आचार्य शिक्षकाची दुसरी आहे म्हणजे दक्षिण आहे, पूत दारा दिशा पश्चा, पुत्र आणि मुलांची पश्चिम दिशा आहे, मिता मच्छ्याचं उत्तरा, उत्तर दिशा ही नातेवाईकाची आणि मित्राची आहे, दास कम्मा करा हेट्टा, दास आणि नोकरांची ही खालची दिशा आहे आणि वरची दिशा उद्द समन ब्राह्मण. हे सगळं कुठं लिहिलं? हे राजगृहामध्ये जो स्तंभ निर्माण केला त्याच्यामध्ये ही सिगालवादाची शिकवण तिथं अशोकाने केली. पुढं वैशालीमध्ये 6वा स्तंभ कुठं उभा केला? 5वा वैशालीमध्ये केला. वैशाली का? कारण वैशाली हे महावीराचं जन्मस्थान आहे बघा. वैशाली काय? महावीराचं जन्मस्थान आहे आणि मग बुद्धाचं पण अतिशय मोठं आवडतं स्थान होतं. तिथं त्यांनी एक स्तंभ निर्माण केला आणि स्तंभ वेगळा येतो. बाकीचे स्तंभ काही ठिकाणी 4 शिव दिसतात, पण वैशालीचा जो स्तंभ आहे तो कसा आहे? तो एकच सिंह आहे. हे सांगण्याचं वैशिष्ट्य काय की वैशालीमध्ये जरी महावीराचा जन्म झाला तरी
एकच सिंह आहे आणि तो कोण आहे? तो बुद्ध नावाचा सिंह आहे. शक्य सिंह आहे. अशा प्रकारचं वैशालीमध्ये त्यांनी तो स्तूप निर्माण केला. श्रावस्तीमध्ये 6वा स्तूप केला आणि श्रावस्तीमध्ये यासाठी की भगवंताचं सगळ्यात महत्वाचं 25 वर्षावास श्रावस्तीमध्ये झाले होते. तिथं त्यांनी 6वा स्तूप निर्माण केला आणि कुशीनारा जिथं महापरिनिर्वाण झालेलं आहे, तिथे असं म्हणतात 45 मीटर उंच अशा प्रकारचं पक्क्या इटांनी तिथं एक स्तूप निर्माण केलेला होता. आणि शेवटचा सांचीमध्ये सांचीमध्ये आता आपण जे पाहतो सांचीचा स्तूप हे अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधण्याचं काम सम्राट अशोकानं केलेलं आहे. तर हे सगळे आपण जे महत्वाचे 8 स्थान जे पाहिलेले आहेत, ते अशोकाने निर्माण केलेले आहेत. आता हे सगळं पाहत असताना एक राज्यकर्ता म्हणून राजा अशोकानं एक 5 मिनिटांमध्ये तो मी उल्लेख करेन. अतिशय चांगली व्यवस्था त्यांनी पार पाडली होती आणि मग या सगळ्या अशोकाचं जे मंत्रिमंडळ होतं, त्याच्यामध्ये स्वतः राजा अशोक हा राजा होता. मंत्रिमंडळ होतं, पुरोहित वर्ग, पुरोहित म्हणजे जो राजाचा मार्गदर्शक असतो, सल्लागार असतो. त्यांनी ते पुरोहित सगळे काढून टाकले होते. ब्राह्मण पुरोहित जे आहेत ते काढून टाकले होते आणि अशोकानं नवीन पुरोहित जे बौद्ध भिक्षू आहेत यांची नेमणूक केली होती. हे अतिशय महत्वाचे बदल त्यांनी केलेले आहेत. त्याच्यानंतर सभाकर्ता आणि अंतपाल असे आणि सेनापती असे 5 भाग त्यांनी आपल्या राज्याचे केले होते. राजा राजा म्हणजे काय? जो न्याय देतो, जो लष्कराचा प्रमुख असतो, जो सगळ्या व्यवस्थेची जबाबदाऱ्या पार पाडतो, परकीय आक्रमणापासून संरक्षण करणं, राज्यामध्ये शांतता ठेवणं, जनतेची काळजी घेणं आणि सगळे प्रशासकीय व्यवस्था अ, हे त्याच्याकडे असतं. राजदूत तक्षशिलेला कुणाला पाठवायचं, कलिंगाला कुठं पाठवायचं, उज्जैनला कोण पाठवायचं, ही सगळी व्यवस्था राजा म्हणून अशोकाकडे होती. पण मग मंत्री प्रत्येक खात्याचा मंत्री असतो. परराष्ट्र धोरण ठरवणं, ग्रह ज्याला म्हणतो ग्रह सांभाळण्याचं जे आहे, अंतपूर सांभाळण्याचं काम, असे अनेक मंत्री त्यांनी निर्माण केले आणि पुरोहित जे सल्ला देतात, चांगलं काय, वाईट काय, काय केलं पाहिजे. अंतपाल जो गृहमंत्री आजच्या काळामध्ये म्हणतो, की अंतपुराची सगळी देखरेख ठेवण्याचं काम अंतपाल करायचं, अंतपुराचं हे करायचं. सेनापती नौदल आहे, पायदळ आहे, अश्वदळ आहे, रथदळ आहे, हत्तीदळ आहे. या सगळ्यांचे वेगवेगळे सेनापती आणि त्याचा एक प्रमुख सेनापती आणि जसं आजच्या काळामध्ये आहे बघा, भारताचे आपण प्रजासत्ताक व्यवस्था पाहतो, की वायुसेनेचा वेगळा सेनापती आहे. नंतर आर्मीचा वेगळा आहे, नेव्हीचा वेगळा आहे आणि याचा सगळा जो प्रमुख आहे तो कोण आहे? तो आपला राष्ट्रपती असतो. हे सगळं अशोकाच्या काळामध्ये हे सगळं पाहिलेलं आहे भारतानं. आणि मग राज्यपाल नियुक्त केले, गव्हर्नर निर्माण करणे, राजा आणि त्याला मदत करणारा गव्हर्नर, राज्यपाल, अशा प्रकारचे खूप मोठे त्यांनी निर्माण केले. नंतर नगर प्रशासन, शहरामध्ये नगराध्यक्ष, त्याला सेवक, त्याला मदत करणारे सेवक, नगरसेवक आपण आज जे म्हणतो. त्याच्यानंतर ग्राम प्रशासक, ग्राम प्रमुख आणि ग्रामसेवक अशा प्रकारची व्यवस्था. हे सगळं अतिशय मोठं प्रशासन अशोकानं केलेलं आहे. केंद्रीय प्रशासन, प्रशासकीय खाती याच्यामध्ये राज्याचा महसूल, उद्योग, न्याय, कोश, परराष्ट्र खाते, व्यापार, संरक्षण आणि धार्मिक असं हे सेंट्रल गव्हर्नमेंट जे बघणार आहे, प्रमुख राजा. गुप्तचर विभाग हा सुद्धा त्याच्यामध्ये होता आणि न्यायदान विभाग. आता न्यायदान विभाग, राजा तर न्याय द्यायचा, पण अजून कुणाला वाटतं की राजाचा न्याय वेगळा नाही, तर त्याच्यासाठी एक विधी खातं काढलं होतं. मग ते तिकडं ट्रान्सफर व्हायचं आणि त्याची मग पुन्हा तपासणी व्हायची. त्याचे सवाल जवाब व्हायचे आणि पुन्हा राजाकडे पाठवलं. ही सगळी व्यवस्था आणि म्हणून कल्याणकारी राज्य, धर्मराज्य आपण ज्याला म्हणतो, की अशोकाच्या या धर्मराज्यामध्ये हे सगळं अतिशय व्यवस्थित निर्माण झालं. आता पुढं काही आज्ञा आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये बराचसा भाग आहे. महसूल विभाग आहे, शिक्षा विभाग आहे, त्याच्यानंतर विधी विभाग, मी आता जे सांगितलं परराष्ट्र खातं आहे,
विक्री, उद्योगधंदे, अनेक उद्योगधंद्यांना अशोकानं अतिशय चालना दिली. धातूचे अवजार बनवणं, माळी विक्रेता, सोनार, कापड विक्रेता, रत्न विक्रेता, सुगंध विक्रेता, पैसा पुरवणारा, तेल विकणारा, गोड पदार्थ विकणारा, लोहार, चप्पल विक्रेता, असे अनेक उद्योग. त्याची यादी आपण पाहिलं तर एक 5-50 वस्तूंचं क्रय विक्रय, आयात निर्यात, आपण पाहतो प्रतिष्ठान, प्रतिष्ठान जे पाहतो पैठण, तगरभूमी, हे आंतरराष्ट्रीय केंद्र होते तगरभूमी, जे बाहेरच्या देशामध्ये ग्रीक पर्यंत तिथला माल जायचा, तिथून इकडे यायचा. हे सगळं जे निर्माण झालं होतं हे अशोकाच्या काळामध्ये. आता पुढं बांधकाम विभाग, बांधकाम विभाग मोठे मोठे तलाव निर्माण केले, मोठे मोठ्या विहिरी निर्माण केल्या, रस्ते बांधकाम केले आणि रस्त्याच्या बाजूला दुतर्फा वाटसरूंना पाणी जर तहान लागली तर त्यांना कुठे बाहेर जाऊ नये, तिथल्या तिथं कुठेतरी त्यांना विहीर, तलाव दिसले पाहिजेत. झाडाखाली विश्राम करण्यासाठी सावली त्यांना असावी म्हणून आज आपण जे पाहतो की दुतर्फा झाडं रस्त्याच्या बाजूला आहेत, हे अशोकाचं अतिशय मोठं व्यवस्थापन होतं. आणि सामाजिक जीवन हे धर्मावर आधारित असावं. धार्मिक दृष्ट्या ते उदारमत असावी, ज्याला आपण आज अ, सहिष्णुता म्हणतो. समाज जीवन कसं असावं? सहिष्णू असावं. आपण आपल्या धर्माचं पालन करावं आणि बाकीच्यांना त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे धार्मिक जीवन त्यांनी जगावं. ही अतिशय मोठी धर्मनिरपेक्षता अशोकाच्या काळानं अनुभवलेली आहे. अशोकानं कुठल्याही धर्माला बंधन टाकलेलं नव्हतं. बाबासाहेबांनी अशोकाला तेच म्हटलेलं आहे, की अशोकानंतर बुद्ध धर्माचं पतन का झालं? कारण अशोकानं आपल्या साम्राज्यामध्ये ब्राह्मणांना मुक्त आचरणाची सूट दिलेली होती. खऱ्या अर्थानं सहिष्णू अशोक होता, धर्मनिरपेक्ष होता आणि म्हणून हे धर्मराज्य निर्माण केलं. बाबासाहेबांची घटना त्याच आधारित आहे. धर्मनिरपेक्षता. तुम्हीही जगा आणि इतरांना जगू द्या. तुमच्या धर्माचं आचरण करू द्या. बाकीच्यांना पण त्यांच्या धर्माची उपासना आणि प्रचाराची स्वतंत्रता असावी. हे सगळं अशोकाच्या त्या सगळ्या राज्यकारभारात. आता पुढे एवढंच नव्हे तर पुढे मी मोगलीपुत्त तिस्साच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की 10 प्रकारचे अतिशय मोठे त्यांनी विभाग केले आणि त्याच्यामध्ये मिस्र, सिरिया, ग्रीक या ठिकाणी प्रचारक पाठवले. कंबोज, नंतर श्रीलंका, ब्रह्म ज्याला आपण सोन भूमी म्हटलेलं आहे, ब्रह्म देशामध्ये, इकडे कलिंगामध्ये, महाराष्ट्रामध्ये मग म्हैसूरमध्ये सुप्पारक आपण ज्याला पाहतो, महाराष्ट्र पाहतो, मध्य प्रदेशमध्ये आपण पाहतो. हे अतिशय चांगले मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळे प्रचारक अशोकानं पाठवले. आता आपल्याला थांबावं लागेल. 5 मिनिटामध्ये जर आपल्याला शक्य झालं तर आपल्याला बघता आलं तर ठीक आहे ना, आता आपण थांबूया. आणि म्हणून पहिला जो भाग आहे काश्मीर आणि खंदारमध्ये, त्याच्यानंतर महिष्म मंडल म्हणजे जिथं आता नर्मदा नदी आहे तिथून जो मध्य प्रदेशचा भाग आहे खानदेशापर्यंतचा दुसरा भाग, नंतर म्हैसूर आणि कर्नाटक व अपरांत महाराष्ट्रामध्ये पुन्हा अपरांत म्हणजे हा जो मुंबई आणि कोकण आणि हा जो भाग आहे गुजरात पर्यंतचा, हा सगळा तो अपरांत म्हणायचे. हा सगळा भाग अशोकाने पिंजून काढला आणि अतिशय चांगल्या प्रकारे बुद्ध धम्माचं प्रचार झाला. भारत सुवर्णभूमी झाली. ज्यावेळेस दक्षिणेमध्ये विशेषतः श्रीलंकेमध्ये ताम्रपर्णी, त्यावेळेस श्रीलंकेचं नाव होतं, ताम्रपर्णीमध्ये ज्यावेळेस महेंद्र पहिल्यांदा तिथं गेला, देवानंद पीय तिस्साने विचारलं की भारत कसा आहे, तर सम्राटानं सांगितलं, महेंद्रानं सांगितलं की भारत भूमी ही केशरी झालेली आहे, काशाय वस्त्रांनी केशरी झालेली आहे.
भगवा झालेली आहे. हे अतिशय मोठं वाक्य महेंद्रांनी शिष्याला सांगितलेलं होतं. बंधू आणि भगिनींनो, हे काशाय, केसरी, भगवा हे बुद्धाचे देण आहे. आज आपण जेव्हा पाहतो तर हे भगवा हे बुद्धाचं अतिशय मोठं एक नाव पण आहे. आणि म्हणून अ, अ, देवानाम पिय तिस्सेला जेव्हा सांगितलं की भारत आज भगवा झालेला आहे, केशरी झालेला आहे. हे हे बुद्धाचं सगळं आहे. पण तुझ आहे तुझ पाशी, पर तू भुललाशी, अशी गत आपली झाली. पुढं आपल्याला माहित आहे की हे सगळे लेख आहेत, स्तंभ लेख आहेत, गिरिलेख आहेत, शिलालेख आहेत. याच्यावर काय शिकवण दिली अशोकानं? अशोकानं हे सांगितलं की देवा नाम पिय पियदसी. काय सांगतो की दारू पिऊ नका, मांसाहार करू नका, हिंसाचार करू नका, एकमेकाशी मैत्रीपूर्ण राहा, करुणेनं राहा, दारू पिऊ. हे अशा सगळ्या बुद्धाच्या ज्या शिकवणी आहेत, या सगळ्या शिकवणी अशोकानं शिलालेखावर दिली. हत्या करू नका, मौजे खातिर सुद्धा हत्या करू नका. आपण पाहतो ना की आपल्या आपल्या भागामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, आपल्याला जर काही आनंदाचा क्षण असेल तर पहिली संक्रांत कोंबड्यावर येते, पहिली संक्रांत अ, बकऱ्या मेंढ्यावर येते. हे काय, आपल्या आनंदा खातर आपण मुक्या प्राण्यांचा, जे मंद बुद्धी आहेत त्यांची हिंसा करू नये. हे अशोकानं शिलालेखावर सांगितलं की मौजे खातर अनेक प्राण्यांची यादी दिलेली आहे बघा. तितर, कोल्हे, अनेक, एक 100 प्राण्यांची यादी अशोकानं दिलेली आहे. यांची हत्या करू नका. आणि हा लेख लिहीपर्यंत तुम्ही मोराची हत्या करत असाल किंवा अन्य प्राण्यांची करत असाल, पण लेख लिहिल्यानंतर तुम्हाला तेही करता येणार नाही. असा हा मौर्य साम्राज्याचा धर्मराज्य, ज्याने धर्मराज्य प्रस्थापित केलं. आणि मग धम्म दायाद मी झालो का मोगली तिस्स बनते, असं ज्यावेळेस मोगली पुत्तांना विचारणा केली. मोगली तिस्स म्हटले, महाराजा, तुम्ही 84,000 स्तूप आणि स्तंभ निर्माण केले, तरी धम्मदाया तुम्ही झाला का? कारण तुम्ही तुमचा वारसा तुमच्या मुलांना तुम्हाला अजून द्यायचा आहे. आणि मग महेंद्राला विचारलं, महेंद्रा, मला धम्मदायद व्हायचा आहे, धम्माचा वारस व्हायचा आहे, पण जोपर्यंत आपण आपल्या मुलांना तो धम्माचा वारसा देत नाही, तोपर्यंत व्यक्ती धम्म दायद होत नाही. महेंद्र तयार झाला. वडिलांची आज्ञा त्यांनी शिरोधार्य मांडली आणि तो प्रवज्जित झाला. संघमित्रा, तू देखील होते का? संघमित्रा प्रवज्जित झाले मोगली तिस्सांच्या हस्ते. नंतर महादेव त्यांचे उपाध्याय झाले, महादेव स्थवीर उपाध्याय. हा सगळा इतिहास आहे. आणि म्हणून धम्म दायाद होण्यासाठी आपल्याला जो धम्म आपल्यापर्यंत आलेला आहे तो आपल्या मुलांपर्यंत द्यावा लागेल. हा वारसा अशोकानं संघमित्रा आणि महेंद्राला दिला आणि तो वारसा श्रीलंकेमध्ये गेला. चारुमती, ही चारुमतीला बुद्ध धम्माचा वारसा दिला. नेपाळमध्ये आणि उत्तर भारतामध्ये चारुमतीनं धम्म प्रचार केला. या ठिकाणी थांबतो. पुढच्या रविवारी आपण महेंद्र आणि संघमित्रा यांची आपण कथा पाहू. आपण शांत चित्तानं ऐकलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देतो. जय भीम, नमो बुद्धाय.